मित्रांनो, रामकृष्ण हरी धर्मपुरी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दुपारची विश्रांती, पालखीची दुपारची विश्रांती झालेली आहे। आता नाथपुत्याकडं ही पालखी जाताना आपल्याला दिसते। रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता नाथपुतेच्या दिशेने आपल्याकडे जाताना दिसते। गर्दीला, या पालखीला खूप मोठी गर्दी झालेली आहे। आपण बघू शकता, सोलापूर जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन दुपारी झालेलं आहे आणि इथून पुढे आजचा मुक्काम नाथपुते, माळशिरस, वेळापूर मार्गे ही पालखी पंढरपूरकडे जाणार आहे। मी लहानपणापासून वारी करत होती, थोडीशी तुटकी मुटकी, थोडे 1-2 टप्पे वगैरे असं करून करत होते। नंतर लहानपणापासूनच वारीची आवड लागली आणि एकदा जे कोणी वारी करतं परत वारी सुटत नाही त्यांची, आणि त्याचप्रमाणे माझं निरंतर वर्ष चालू राहिले वारी करण्याचे। आणि मला असं वाटतं कोणीही एकदा ही वारी करेल तर वारंवार करत राहील। तर तुम्ही सुद्धा वारी करायला पाहिजे। अनुभव खूप सुंदर असतो, सर्व काही विसरून फक्त आपल्याला आनंद आणि आनंद भेटतो। सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात, इंस्टाग्राम, युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही भारतातली आध्यात्मिक ठिकाणं पण दाखवले, कुठे कुठे त्याचबरोबर आता पंढरीची वारी दाखवता। ही वारी दाखवताना काय आव्हान कसा वेगळे पण कसं? आता जसं मी सांगितलं, वारी मी करते 12 वर्षांपासून, पण मी कंटेंट स्टार्ट केलं मागच्या वर्षापासून। मागच्या पंढरीच्या वारीपासून कंटेंट क्रिएशन करायला सुरू केलं। हेतू एवढाच होता, आपण वारीमध्ये बघू तर जास्त करून वयस्कर पिढी आहे, तर आपल्यासारखी पिढीनी पण वारीमध्ये सहभाग घ्यावा, ह्यासाठी मी कंटेंट बनवते। ह्या कारणासाठी की त्यांना समजावं की इथे सोयी कशा असतात, पद्धती काय असतात, किती आनंदाची गोष्ट ही, किती सुखाची गोष्ट ही। आणि मला वारंवार लोक भेटतात आणि म्हणतात की ताई, तुमच्यामुळे आम्ही वारी सुरू केली आणि त्याच्यामध्ये सगळं काही येऊन जातं, माझं जी काही मेहनत मी करते ती त्यामध्ये सफल होऊन जाते। मला असं वाटतं की जी येणारी पिढी आहे त्यांनी ही परंपरा कायम सुरू ठेवावी। आणि आनंदाची गोष्ट म्हणून दरवर्षी आपले वारकऱ्यांची संख्या ही वाढतच चालली आहे, कमी होत नाहीये। तर मला असं वाटतंय आपल्या प्रयत्नांना यश येतोय। एक दोन व्हिडिओ ₹10 वय किती आहे? माझं वय 71। रामकृष्ण। आमचं गाव परभणी जिल्हा, तालुका पूर्णा, ओझूर, श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान ओझूर या ठिकाणाहून आम्ही दिंडी घेऊन आलेलो आहोत। माऊलीचे पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सामील होऊन आमची दिंडी पायीवारी चालू आहे। तालुका बोरी, जिल्हा जालना, उत्तम थोरात महाराज, अभंग। पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणि कणकारी तीर्थ वर्त, आणि कणकारी तीर्थ वर्त, वर्तव्य एकादशी करीन उपवासी, वर्तव्य एकादशी करीन उपवासी, गायन हरानिशी मुखी नाम, गायन हरानिशी मुखी नाम, वर्तव्य एकादशी करीन उपवासी,
वर्त एकादशी करीन उपवासी नाम विठोबाचे घेईन मी वाचा नाम विठोबाचे घेईन नाम विठोबाचे घेईन मी वाचा बीज कल्पनेचे तू कामले बीज कल्पनेचे तू कामले वर्त एकादशी करीन उपवासी वर्त एकादशी करीन उपवासी